शुभ सकाळ मित्रांनो, सकाळचे वाजले 10. आत्ता जस्ट खाली आलो आपण. काल रात्री आपण ओंकारेश्वरवरून आलेलो, रात्री 11:30-12 वाजले. तर रात्री असं ब्लॉक नाही काढला. तर आत्ता आलो आहे जायचं आज महाकालच्या दर्शनासाठी. अजून नाश्ता पण बाकी आहे आपला, नाश्ता वगैरे करायचं आहे. नाश्ता केल्यानंतर आपण जाणार दर्शनाला. सगळ्यांचं चालू आहे फोटो सेशन, सगळे फोटो काढत आहेत. आता फोटो काढून झाल्यानंतर जाणार आहे आपण दर्शनाला. आणि आज रात्रीची एकची आपली गाडी आहे, म्हणजे ट्रेन आहे परत घरी जाण्यासाठी. तर जाऊया मस्तपैकी, नाश्ता करूया. नाश्ता केल्यानंतर सगळे अख्खं उज्जैन फिरायचं. अख्खा आपल्याला दिवस आज उज्जैन फिरायला. आणि आपला कल्पू पण रेडी होऊन आला आहे. आता कल्पू सगळे रेडी होऊन आलेलो आहे आपण. आधी झोप पण एक नंबर लागले, की फुल थकलेलो, काल फुल फिरलेलो नाही, त्यामुळे थकल्यामुळे जाम भारी झोप लागली. चला पटकन निघूया आता, नाश्ता करून जाऊया तिकडे. चला भेटू आपण तुम्हाला नाश्ता करताना. आता आपण नाश्त्याच्या आधी गाडी केली परत. जे उज्जैनचे बाहेरचे मंदिर आहेत ते करायचे. मंदिराची नावं काय रोशन? आज आपण करणार आहे संदीपनी आश्रम करणार आहे, मंगलनाथ करणार आहे, सिद्धनाथ करणार आहे, कालभैरव करणार आहे, गडकालीन करणार आहे, भरतरी गुफा करणार आहे. हे जे प्राचीन मंदिर आहे तिकडचे ते सगळे आपण करणार आहे. आणि आता पहिला ते करून गेल्यानंतर आपण परत उज्जैनमध्ये, उज्जैनच्या स्टेटमध्ये येऊन मग संध्याकाळची आरती, आपलं मेन मंदिर तिकडे दर्शनासाठी जाणार आहे. आधी आपण उज्जैनच्या सिटीच्या बाहेरचे जे मंदिर आहेत तिकडे चाललो आहे. तिकडे झाल्यानंतर बाकीचे सगळे मंदिरे करणार आहेत. गाडीवाल्याला बोलवलं, ते गाडी आपल्या आलेलीच आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की ऑलरेडी आमचा नाश्ता बाकी आहे, आपण नाश्त्यासाठी कुठे थांबणारच आहे. नाश्ता झाल्यानंतर आपण पुढे जाणार आहे. त्याला भेटूया आपण नाश्ता करताना. मला सगळे नाश्ता करायला बसले. छोले भटुरे घेतले, पापडा आणि व्हेज पफ घेतले. पट्टापट नाश्ता करूया आणि पुढे निघूया आपण जायला. पण नाश्ता झाला परत तुम्हाला भेटूया आपण. चला, जस्ट आपला नाश्ता झाला आहे आणि आता आपण चालू केले आपण जायलासाठी सगळं परत. आणि आता आपण चाललो आहे संदीपनी आश्रम. ते तिथे आपण जाऊन पूर्णपणे तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यानंतर उसके बाद किती जाणार आपण मंगलनाथ. त्यानंतर मंगलनाथला जाणार आहे. जसं जसं आपण जाऊ तसं तुम्हाला दाखवेन सगळं मी. नक्कीच ही व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि तुम्हाला पण कामाची असेल, तुम्ही कधी आला तर तुम्हाला सगळं समजेल की कुठल्या टायमिंगला काय करायचं ते. चला भेटूया आपण आश्रमाच्या इथे गेल्यावरती. जस्ट आता आपण पोचलो आहे आश्रमाच्या बाहेर. आश्रमाचा गेट आहे. आता आपण आतमध्ये चाललो आहे. आतमध्ये जाऊन पूर्णपणे मंदिर आपण एक्सप्लोर करणार आहे. इथे श्रीकृष्ण जी श्रीकृष्ण जे इकडे शिकले होते तिकडे आपण आता आलेलो आहे. पण चला आता मंदिर एक्सप्लोर करूया जरा. आता कुंडाची ते पुतले, कुंती कुंड नावाचं कुंड आहे. इथे सगळी माहिती लिहिलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्कीच पूर्णपणे वाचा. आणि हे तिकडचं सिनरी. ह्या मंदिराची थोडीफार माहिती शुभम शिंदेला. शुभम, या मंदिराची थोडीफार माहिती सांगू शकतोस का, तुला माहिती आहे तर? आता ही जी आपण संदीपनी गुरुजी आश्रममध्ये आलेलो आहोत ना, इकडे श्रीकृष्ण आणि त्यांचे मोठे भाऊ बलरामजी हे आलेले होते विद्या प्राप्त करण्यासाठी. आणि सगळ्यात मोठी विशिष्ट गोष्ट म्हणजे ही, ते 64 दिवसामध्ये त्यांनी 64 कलांचं ज्ञान घेतलेलं होतं. आणि एवढंच नाही तर त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून गुरु संदीपनी आणि त्यांचे गुरु म्हणजे त्यांची जी अर्धांगनी होती, ज्यांना श्रीकृष्ण गुरुमाता म्हणायचे, त्यांना गुरुदक्षिणा दिलेली होती. तर त्यांचे जे पुत्र होते ते कमी आयुमध्येच त्यांचं निधन झालेलं. मग श्रीकृष्णांनी स्वतः यमराजांबरोबर युद्ध करून त्यांना परत घेऊन आलेले. हे शुभमने आपल्या सुंदर अशी माहिती सांगितलेली आहे. तर आपल्यात पण अशी बोलं आहेत ते की त्यांना सगळी देवांची माहिती आहे. आजकालच्या युगामध्ये ऑलमोस्ट सगळे फक्त पार्टी अँड ऑल. तर आजकालच्या जगामध्ये असे पण थोडेफार आहेत की देवदर्शनाला त्यांना देवदर्शन खूप आवडतं. तर त्याचीच आपण पण थोडा प्रयत्न करतो की आपण पण देवदर्शन थोडेफार केले पाहिजे. माझे तर ऑलमोस्ट ब्लॉग असेच असतात की देवदर्शनासाठी की गावी गेलो आहे, मंदिरात गेलो आहे, शिर्डीला जातो. शिर्डी मला खूप माझं तर खूप आवडतं ठिकाण शिर्डी आहे. आणि आत्ता तर उज्जैनला आलो आहे.
लवकरच आपण प्लॅन मोठा अजून करणार आहे. केदारनाथचा प्लॅन यावर्षी तर नाही, नक्की पुढच्या वर्षी आपण प्रयत्न नक्की करणार आहे. हे मंदिर आता ह्या मंदिरात आपण बाहेर जातो बरं, कारण की अजून 5 मंदिरं बाकी आहेत. 5 मंदिरं झाली की आपण घरी जाणार आहे परत फ्रेश व्हायला. मग डायरेक्ट संध्याकाळी जाणार आहे. आता आपण निघूया बाहेर जायला. चला भेटू. आता आपण श्रीकृष्ण द्वारच्या इथे आलेलो आहे. आता आपण चाललो आहे मंगलनाथ मंदिरामध्ये. मंगल हा एक ग्रह आहे. या पुऱ्या वर्ल्डमध्ये एकच मंदिर आहे, ते पण उज्जैनमध्ये. आपण आता तिकडे जाणार आहे. आता आपलं हे इकडचं आश्रमाचं मंदिर दर्शन सगळं झालेलंच आहे. आता आपण तिकडे गेल्यावरती परत भेटूया तुम्हाला. जस्ट आता आपण मंदिराची इथे आता आलेलो आहे. आपले दादा भेटलेले आहेत, ते सगळे आपल्याला माहिती देतीलच. बोला ना. ठीक है, आप सभी को मेरी ओर से पहले जय श्री महाकाल. उज्जैन नगरी बाबा महाकाल की नगरी में आए और बाबा महाकाल का नाम से आधे काल का स्ट्रीम बढ़ जाते हैं. दर्शन करने की दूर की बात है, आप जिस मंदिर पर दर्शन करने आए ये मंदिर प्राचीन काल में आता है और पूरे भारत और विश्व में एक ही मंदिर है. 9 ग्रह में से मंगल ग्रह का जन्म स्थान जन्मभूमि है. और ये आपको जानकारी मिलेगी स्कंद पुराण में मिलेगी. अपने हिंदू धर्म में कितने पुराण होते हैं? 18 पुराण होते हैं, जिसमें से आता है स्कंद पुराण. स्कंद पुराण के अवंती खंड, अवंती का है उज्जैन नगरी का प्राचीन नाम. अवंती खंड में शिव जी का 32 का पसीना गिरा था, जी का धरती माता. धरती के 2 भाग हुए, जिसमें से मंगल ग्रह ने जन्म लिया शिव रूप में. इस प्रकार आप दर्शन करोगे बाबा के, देख सकते हो. इनको शिव पुत्र भूमिपुत्र दोनों कहते हैं. और अंदर आप दर्शन करने जाओगे तो प्राचीन मंदिर देखने मिलेगा भुवनेश्वरी माता, यानी पृथ्वी माता. पृथ्वी माता कौन है? मंगल भगवान की माता. और आपने जितने भी शिव मंदिर में दर्शन करने गए, महाकाल महाराज की कृपा से बहुत जगह होंगे. शिव जी के सामने आप किसको प्रणाम करते हो? नंदी जी को. यहाँ नंदी की जगह आप भेड़ को प्रणाम करोगे. भेड़ यानी मेंढा, जो राजस्थान में पाया जाता है. ये सवारी होने का कारण है कि भगवान मंगल मेष और वृश्चिक राशि के स्वामी हैं. 9 ग्रह के सेनापति है और 21 भाग के अधिपति है. मंगल भगवान को 21 कार्य सौंपे गए. इसी प्रकार से और आप लोग मंदिर पे आना. मंदिर की विशेषता यह है कि मंदिर करखरेखा आप स्थित है. ट्रॉफिक ऑफ कैंसर, पृथ्वी के बीचों बीच मंदिर बनाई है. करखरेखा इसी मंदिर से गुजरी है. यहाँ से महाकाल, महाकाल से सोमनाथ. और आप लोग उज्जैन नगरी में दर्शन के लिए आए. विशेष 3 जगह प्रसाद चढ़ाना विशेष माना जाता है. यूँ तो आप कहीं से भी आओ, अगर घर से भी आओगे तो चावल का बोरा भी लेके आओ उज्जैन नगरी में. और हर एक मंदिर में एक चावल का दाना चढ़ाओगे. आपका चावल का बोरा खत्म हो जाएगा, लेकिन मंदिर खत्म होने वाला नहीं है. लेकिन विशेष 3 जगह प्रसाद चढ़ेगा आपका. नंबर 1 बात है महाकाल, जो उज्जैन के राजा है. उनको दूध जल वेफर डालोगे. उन्हीं के सेनापति काल भैरव, वहाँ पे शराब पिलाया जाता है. अपने घर के काल कष्टी पीते. बाबा को ब्रह्म हत्या का दोष लगा. और ये 9 ग्रह के सेनापति यहाँ दान चढ़ाया जाता है. यहाँ अतिशय सुंदर अशी माहिती भेटलेली आहे या मंदिराबद्दलची, खूप डीपली. फक्त आपण फिरण्यासाठी न येता आपण सगळ्या मंदिरांची प्रॉपरली डिटेल्स आपण आपल्या व्हिडिओवरती देतोय. तुम्ही नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की मला माहिती आहे की ही व्हिडिओ खूप मोठी होणार आहे. आपण बघूया, जर जास्तच मोठी आहे तर आपण एक पार्ट आणि 2 पार्टमध्ये टाकू. पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये टाकणार आहे असं विचार करतोय आपण. कारण की जास्त मोठी झालं तर मग मजा येणार नाही बघायला, कारण की 40 ते 45 मिनिटाची व्हिडिओ ती खूप बोरिंग होईल. त्यामुळे आपण जर जास्त मोठी झाली तर आपण 2 पार्टमध्ये करूया. भेटूया तुम्हाला आता मंदिरात गेल्यानंतर. जय श्री महाकाल. आता जस्ट मंदिराच्या आतमध्ये आलो. आपल्या बॅक साईडला हे मंदिर आहे. मंदिराचं काम पण चालू आहे नवीन. असं मोठं मंदिर होतं हे. आणि आता आम्ही पूजेची थाली पण घेतलेली आहे. आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊन परत बाहेर येऊया. भेटूया आपण थोड्या वेळानंतर दर्शन झाल्यानंतर. जर फोन आतमध्ये अलाउड असेल तर नक्कीच दाखवेल, पण ऑलमोस्ट भरपूर साऱ्या मंदिरामध्ये फोन अलाउड नाही आहे. तर मला आतमधले व्हिडिओ काढता येत नाही आहेत, तर मी तुम्हाला बाहेरून जेवढी माहिती देते तेवढी माहिती देतो आहे मी. आता आपण मंदिराच्या गेटच्या इथेच आहे, जाऊया आणि दर्शन घेऊया.
जस्ट आत्ता आपण मंदिरात बाहेर आलेलो आहे मंगळ मंदिरातून. आता चाललं आहे सिद्धवट हे असं नावाचं एक मंदिर आहे त्या मंदिरात. ह्या मंदिराची वैशिष्ट्य अशी आहे मंगलनाथच्या की मंदिर अतिशय सुंदर आहे. खूप प्राचीन गोष्टी आहेत तिकडे ऐकण्यासारखी. नक्की तुम्ही व्हिडिओ ही नक्की पूर्ण बघा आणि कधीतरी टाईम भेटला तुम्हाला कधी उज्जैनला आलात तर ह्या मंदिरात नक्की दर्शन घ्या. आणि आम्ही इथं दर्शन मस्त झालेलं आहे. इकडे भरपूर सारे आम्हाला व्हिडिओ काढायला भेटले आहेत तशा पण बघायला गेलं तर. मी ब्लॉगमध्ये असं टाकेलच. जर ब्लॉग मोठा झाला तर 2 ब्लॉग करणार आहे आधीच सांगतो तुम्हाला. पण दोन्ही पण ब्लॉग नक्की बघा. चला आता जाऊया सिद्धवट मंदिरामध्ये. भेटू तुम्हाला इकडे गेल्यानंतर. आता भगवान श्री सिद्धवट मंदिराशी इथे आलेलो आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य आपण शुभम शिंदेकडनं ऐकूया जरा. जय श्री महाकाल. आता आपण इथे श्री भगवान सिद्धवट मंदिरात आलेलो आहोत. इथे वृक्ष लावलेला आहे देवी पार्वतींनी. त्याच वृक्षावर इकडचे जे राजे होते विक्रमादित्य त्यांनी वेताळाला वशमध्ये केलेलं. आता तो आपण वृक्ष बघायला जाऊया. चला. आपण आता बाहेर आलोय सिद्धेश्वर मंदिरातून. आता आपण चाललोय कालभैरव मंदिरामध्ये. आता मंदिराची तिथे गेला डायरेक्ट भेटूया आपण. चला. आता आपण जस्ट कालभैरव मंदिराची तिथे पोहोचलेलो आहे. आता आतमध्ये जायचं दर्शनासाठी. तर आता ओटीगिरी घ्यायची बाकी आहे. तर ओटीगिरी घेऊया आणि दर्शनासाठी जाऊया. ती हवा एकदम सुंदर सुटलेली आहे. डेंजर हवा आहे. फुल भारी वाटते उज्जैनला येऊन. आज मन एकदम शांत झालेलं आहे. तर दर्शन घेऊया आणि बाहेर येऊया. इकडे पण जर आतमध्ये दाखवायला जर भेटलं तर नक्कीच दाखवूया आपण. चला. जय श्री महाकाल. जसं आता आपण मंदिराच्या फ्रंट गेटला आत्ता आलोय आपण. आतमध्ये जाऊया फटफट आणि दर्शन घेऊया. आणि आतमध्ये फोन अलाउड आहे की नाही अजून हे पण माहिती नाही. असेल तर नक्कीच व्हिडिओ काढू आपण. आणि पटापट जाऊया कारण की ऊन जाम आहे. फटाफट जाऊ दर्शन घेऊया आणि बाहेर येऊया परत. बोला जय श्री महाकाल. कालभैरवमध्ये एक मंदिर आहे दत्तात्रिक मंदिर श्री एकमुखी. इथं पण तुम्ही दर्शन घ्या. आणि इकडे दीपस्तंभ पण आहे. इकडे संध्याकाळी चालू होतं आणि इथे थोडी फारच लाईन आहे. आपल्याला एक गुरुजी भेटलेले आहेत राघव ज्योतिष गुरु नावाचं यांचं एक यूट्यूब चॅनल आहे. ते अतिशय सुंदर ही इंस्टाग्रामवरती अतिशय सुंदर अशी वासुरी वाजवतात. आपल्या आतमध्ये भेटलेले कालभैरव मंदिरामध्ये. आता तुम्हाला थोडंफार दाखवते वाजून ते. आता आपण कालभैरवचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि आता 4 वाजलेत. तर आता आपण जायचं असं विश्वासवादी रूमवर चाललो आहे. आणि हा ब्लॉग आपण इकडेच एंड करतोय कारण की याचा सेकंड पार्ट पण आपण करणार आहे. संध्याकाळी चालू करणार आहे तो. उज्जैनचं मेन मंदिर
बघा घाटावरती आरती वगैरे हे तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर 2 पार्टमध्ये आपल्याला व्हिडिओ बनवायला लागलो की जास्त मोठी व्हिडिओ होते होती मग मी 2 पार्टमध्ये विचार केला बनवायची. तर हा आपण व्हिडिओ इथेच एंड करूया. म्हणजे सेकंड पार्ट तुम्ही नक्कीच बघा आणि हा पार्ट पण बघा. हा पार्ट बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की सेकंड पार्टमध्ये काय नक्की. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.